नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी करणार आहे आषाढी एकादशी निमित्त मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी. आता आपण खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. खिचडी बनवण्यासाठी मी घेतले आहे 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ चवीनुसार, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. भाजून शेंगदाण्याचं जाडसर कूट बनवून घेतलेला आहे. 1 बटाटा उकडून घेतलेला आहे आणि 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा निवडून घेऊन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साबुदाण्याला 1 वाटी पाणी घालून भिजत घालायचं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ चांगलं बटाट्याला लागून बटाट्यालाही चांगली टेस्ट येते. त्यामध्ये आता मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत, तेही चांगले परतवून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये. पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच. आता शेंगदाणे बटाटा चांगले परतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया. आता आपण साबुदाणा चांगला मिक्स करून घेऊया. येथे आपल्याला गॅस खूप कमीही ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही. मध्यम गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे साबुदाणा. आता आपण त्यामध्ये शेंगदाणा कूट टाकून घेऊया आणि शेंगदाणा कूट आणि साबुदाणा चांगला मिक्स करून घेऊया. कूट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता 2 मिनिटे चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे एक वाफ काढून घेणार आहोत. आता झाकण काढून साबुदाण्याला एकदा हलवून घेऊया. बघा किती छान दिसत आहे साबुदाणा आपला. अजिबात खाली चिटकलेलाही नाही पॅनला आणि एकदम मोकळा असा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण साबुदाण्याला अजून एक वाफ काढून घेऊया. आता अजून आपण त्याच्यावरती 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवूया आणि नंतर बघूया आता कसा झाला आहे आपला साबुदाणा. हे पहा, आपला साबुदाणा इथे तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे पहा. एकदम मोकळा लुसलुशीत असा झालेला आहे. अजिबात चिकट वगैरे झालेला नाही आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.